नमस्कार, मी मोहिनी सोनार. घे भरारी मला पंख मिळाले या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक महिलेचं एक स्वप्न असतं, आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व असावं असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. अर्थात पुरुषालाही वाटत असेल, पण महिलांच्या वाट्यात जरा जास्तच अडचणी असतात, खाचखळगे असतात. पण याच अडचणी दूर करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी सरकारनं एक सुंदर स्तुत्य अशी योजना आणली आहे, ज्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना खूप मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यांना उद्योजिका बनण्याची ही संधी खरं तर सरकारनं उपलब्ध करून दिली आहे आणि या सगळ्याचीच माहिती आपण या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टींचा उलगडा होणार आहे. कशा पद्धतीनं महिलांना याचा फायदा झालेला आहे, कशा पद्धतीनं महिला स्वतःच्या पायावर आज उभ्या राहिलेल्या आहेत आणि कशा प्रकारे सरकारनं त्यांच्या योजनेच्या मार्फत त्यांना मदत केली आहे, हे सगळं आपण या शो मध्ये जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूयात. नेमकी ही कन्सेप्ट काय आहे, योजना काय आहे त्यापासून. आपल्यासोबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात CEO रुचेश जयवंशी सर. त्यांच्याकडून या योजनेसंदर्भात, कन्सेप्ट संदर्भात माहिती जाणून घेऊयात. सर, नेमकी ही संकल्पना काय आहे, काय सांगाल? नमस्कार. प्रथम तर TV9चे धन्यवाद, मला या चर्चेत सहभागी करून घेतले. उमेद किंवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा देशातला जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहे, आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातला जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, या अभियानाच्या माध्यमातून आम्ही आमचे राज्यामध्ये जवळपास 65 लाख महिलांना या अभियानामध्ये सहभागी करून घेतला आहे. आणि त्यांचं जे स्वप्न आहे, त्यांची जे जिद्द आहे, त्यांची जे चळवळ आहे, तर त्याला पंख देण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून केला जातो आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं जे सबलीकरण या राज्यामध्ये आणि तसंच या देशामध्ये झालेलं आहे, तर त्याची आता जे पुढची स्टेप आहे, जे त्याचा पुढचा जे टप्पा आहे, ते आता इंडिव्हिज्युअल महिलांना उद्योजक करण्याचा आमचा जे हेतू आहे, आमचा जे उद्दिष्ट आहे, त्याच्यावर आता आम्ही काम करतो आहे. आणि घे भरारी मला पंख मिळाले हा एक छोटासा आमच्यातर्फे या अभियानाच्या माध्यमातर्फे एक प्रयत्न आहे. शोच्या माध्यमातून आम्ही जे आमचे जे ऑलरेडी उद्योजक झालेले असे आमचे दीदी आहे, आमचे जे भगिनी आहेत, तर त्यांना आम्ही पुढे आणतो आहे. आणि त्यांचा जे यश त्यांनी मिळवून त्यांच्यासाठी घेतला आहे, तर त्यांचे यशाला आम्ही जगासमोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांचा जे उद्यम आहे त्याला आणखी कशा मोठा करायचा, त्याच्यासाठी लागणारी जे काही निधी आहे, त्याच्यासाठी लागणारे जे काही अर्थसहाय्य आहे, ते आता SBI फाउंडेशन यांनी खूप मोठ्या मनाने आम्हाला मदत केली आहे. आमची यशस्वी SHG दीदी आहे, एकतरी त्यांचे प्रयत्नांना एक एक्नॉलेजमेंट मिळेल, एक जगासमोर येईल. आणि दुसरा, त्यांना त्यांचे व्यवसायासाठी, त्याच्या विस्तारीकरणसाठी, त्याच्या सबलीकरणासाठी त्यांना SBI फाउंडेशनच्या माध्यमातून हा जे अर्थसहाय्य मिळाला आहे, तर हे आमचं या कार्यक्रमाचा मागचा उद्दिष्ट आहे. आणि यासोबतच या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ॲडिशनल डायरेक्टर श्री परमेश्वर राऊत सर आणि यासोबतच या कार्यक्रमाच्या होस्ट आणि आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री श्रेया बुगडे. तुम्हा सगळ्यांचं TV9 मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, मी आता तुमच्याकडे येते. एकूण महिलांना सक्षम करण्याची जी ही कन्सेप्ट आहे, त्याचं नियोजन कसं झालं आणि कशा प्रकारे महिलांना मदत मिळाली? उमेद अभियान जो केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये राज्य शासन 40% आणि केंद्र शासन 60% अशा पद्धतीने खर्चाचा वाटा उचलतं. आणि हे अभियान महाराष्ट्रामध्ये उमेद या नावाने राबवलं जातं. या अभियानाचं वैशिष्ट्य असं आहे की या अभियानामध्ये ग्रामीण भागातल्या ज्या अत्यंत दुर्बल घटकातील महिला आहेत, त्या महिलांना आपण एकत्र करतो, त्यांचे बचत गट बनवतो आणि त्यांना विशिष्ट प्रकारचं आपण प्रशिक्षण देतो, त्यांची क्षमता बांधणी करतो. आणि मग जे काही त्यांच्या अंगभूत गुण आहेत त्याचा विचार करून आपण त्यांना व्यवसायासाठी मदत करतो. मग त्यांच्याकडे असलेला एक्झिस्टिंग व्यवसाय असेल किंवा मग नव्याने ते व्यवसाय करू इच्छित असतील, तर अशा महिलांना आपण अभियानामार्फत उद्योग व्यवसाय करण्यासाठी विविध प्रकारे मदत करतो. आणि मग अशा सगळ्या प्रक्रियेतून ह्या महिला उद्योजिका बनतात
आणि अशा बनलेल्या काही उद्योजकांना आपण ह्या रियालिटी शोच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रासमोर मांडतोय. अगदी. आणि खूपच स्तुत्य उपक्रम खरं तर सर हा म्हणावा लागेल. आणि या सगळ्या उपक्रमाची माहिती आपण एका ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून त्या महिलांना दिली होती. मला वाटतं श्रेयानी त्या सगळ्या कार्यक्रमाचं होस्टिंग केलं होतं. कसा अनुभव होता? महिलांनी काय काय प्रतिक्रिया दिली? मोहिनी, मला असं वाटतं की जे ह्या उपक्रमाचं नाव आहे खरं तर घे भरारी मला पंख मिळू दे. बऱ्याचदा असं आपल्याला जाणवतं की नेहमी आपण, तू सुद्धा एक स्त्री आहेस आणि इतक्या डायनॅमिकली इथे काम करतेस, मी सुद्धा एका वेगळ्या क्षेत्रातून येते. मला असं वाटतं की नेहमी स्त्री सशक्तीकरण, सबलीकरण याच्याविषयी कायम बोललं जातं. वुमेन एम्पॉवरमेंट बद्दल आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो, वाचतो. पण ऍट दी एंड ऑफ द डे कुठेतरी ज्या मेन बॉडीज आहेत त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करणं आणि पाऊल उचलणं हे फार महत्वाचं असतं. कारण का बोलणं आणि चर्चा करणं हे खूप सोपं असतं. तर मला सगळ्यात आधी तर सरकारचं कौतुक करायचंय की अशा पद्धतीचं एक अभियान त्यांनी राबवायचा विचार केला. त्यातून सगळ्यात आनंदाची अर्थात टेक्निकॅलिटीज राऊत सर सांगतीलच, आनंदाची गोष्ट ही आहे की घे भरारी मला पंख मिळालेचा हा पहिला सीझन आहे असं आपण म्हणूया. आणि त्याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय, म्हणजे त्याचं काहीच प्रमोशन न करता, कुठल्याच सोशल मीडियावरती काहीच न करता, मला असं वाटतं की ती ह्या नीड ऑफ दी आवर आपण जी म्हणतो की इट इज हाय टाइम की आपण आता फक्त न बोलता खरोखरच त्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी काहीतरी करण्याची ही वेळ आलेली आहे. रादर मला असं वाटतं त्या स्वतःहून इतक्या सक्षम आहेत की त्यांनी त्यांचे व्यवसाय त्या लेवलवरती ऑलरेडी सुरू केलेले आहेत. आता आपण इथून पुढे त्यांना फक्त एक पुश देण्याचं काम करतोय, जे अर्थातच आपण नेहमी म्हणतो की आर्थिक सहाय्य नसेल तर बऱ्याच गोष्टी फार कठीण होऊन जातात. आणि या अभियानामार्फत आपण एक्झॅक्टली तेच करण्याचा प्रयत्न करतोय. अगदीच. सर, श्रेयांनी सांगितल्याप्रमाणे ज्या महिला आहेत त्या ऑलरेडी उद्योग करतायत, त्यांना आपण आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर नेमकं कशा पद्धतीने हे सहाय्य केलं जाणार आहे? काय नेमकं सरकारचं नियोजन आहे? आर्थिक सहाय्य 2 प्रकारे केलं जातं. अभियानाच्या कार्यपद्धतीनुसार त्यांना शासनाकडून कम्युनिटी फंड अशा स्वरूपाचा एक निधी दिला जातो, जो आमच्या ह्या स्वयंसहायता समूह जे आहेत महिलांचे त्यांना तो नॉन रिफंडेबल स्वरूपामध्ये तो अनुदान म्हणून निधी दिला जातो. आणि त्याच्या अंतर्गत मग त्या महिला तो जो निधी असतो तो गटाचा निधी असतो आणि त्या गटाच्या निधीमधून त्या महिला लोन घेतात. म्हणजे जस्ट इंटरनल लोन सिस्टीम असते त्यांची. आणि तो लोन घेऊन त्या लोनचा वापर करून जेव्हा मग त्यांची सुस्थिती येईल तेव्हा ते परत देखील करतात. तर अशा प्रकारची ती पहिली व्यवस्था आहे. दुसरं जे फायनान्शियल सपोर्ट त्यांना दिला जातो तो बँकांमार्फत दिला जातो. आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु आमचा वार्षिक बँकांकडून दिला जाणारा कर्ज पुरवठा हा 9,000 कोटी आहे. आणि त्याच्याहून आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ह्या 9,000 कोटीमध्ये फक्त 2% प्रमाण मुदतीत कर्जफेड न करण्याचं आहे. म्हणजे आमच्या ह्या ग्रामीण भागातल्या महिला हे अत्यंत सिन्सिअर आहेत, ज्या व्यवस्थेला खूप चांगला प्रतिसाद देतात आणि स्वतःची लोनची गरज भागल्यानंतर ते परतफेड देखील करतात. आता तिसरा मुद्दा येतो तो या रियालिटी शोच्या माध्यमातून देखील आपण त्यांना आर्थिक सहकार्य करतो आहेत. काही निवडक महिलांना आपण ह्या रियालिटी शोच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या महिलांना SBI फाउंडेशन कडून आपल्याला खूप मोठी आर्थिक मदत या पूर्ण कार्यक्रमासाठी मिळालेली आहे. आणि SBI फाउंडेशन त्यांना खूप मोकळ्या हाताने त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप आणि त्यांची निकड विचारात घेऊन आणि या रियालिटी शोचे जे ज्युरीज होते त्यांना जे योग्य वाटेल अशा स्वरूपाची मदत SBI फाउंडेशन कडून त्या ठिकाणी घोषित केलेली आहे. त्यामुळं त्यांच्या जो काही चालू असलेला व्यवसाय आहे तो आणखी वाढीस त्याच्यामुळे मदत होणार आहे. आणि ती आर्थिक मदत रियालिटी शो मधली जी मदत आहे ती देखील नॉन रिफंडेबल स्वरूपाची, परमनंट स्वरूपाची. अगदीच खरं तर कौतुकास्पदच ही बाब म्हणावी लागेल. खरं तर सर, महिला ज्यावेळी या क्षेत्रात किंवा उद्योग करतात त्यावेळी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. बऱ्याच वेळा आपण जसं म्हणालात कर्ज देणं किंवा कर्जाला सुद्धा अनेक महिला घाबरतात. त्यावेळी ज्यावेळी तुम्ही महिलांजवळ ही कन्सेप्ट घेऊन गेलात त्यावेळी महिलांच्या कशा प्रतिक्रिया होत्या? किंवा ग्रामीण भागातल्या तुम्ही महिला म्हणालात, अगदीच त्या घाबरतातच या सगळ्या गोष्टींना, त्यामुळे कसा अनुभव होता तो? ऍक्च्युली ग्रामीण भागातल्या महिला असल्या तरी त्यांची क्षमता बांधणी, त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग एवढी सुंदर रीतीने अभियानातून झालेली आहे की त्या म्हणजे श्रेयाताई सांगतील की किती कॉन्फिडंटली त्या रियालिटी शो मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांना व्यक्त होण्याचं कौशल्य, त्यानंतर स्वतःचा व्यवसाय मांडणीचं कौशल्य ह्याचं प्रशिक्षण दिलेलं तर आहेच, पण त्याहीपेक्षा
चूल आणि मूल ह्या छोट्याशा संकल्पनेतून त्या बाहेर येऊन उद्योजिका झालेल्या आहेत. अगदी. त्यामुळे त्यांनी तो जो खडतर प्रवास केलेला आहे त्यामुळे उपजतच त्यांच्यामध्ये तो एक आत्मविश्वास आलेला आहे. त्याच्यामुळे ते सहजासहजी कुठे फार असं नर्वस वगैरे आम्हाला निश्चितच जाणवल्या नाहीत. त्या खूप कॉन्फिडंट होत्या आणि आपण आपला व्यवसाय किंवा आपली जे काही कर्तृत्व आहे ते जगासमोर टीव्हीच्या माध्यमातून मांडलं जाणार आहे ह्याच्यासाठी त्या खूप एक्सायटेड होत्या. आणि त्यांचा एकंदरीत सहभाग, त्यांना आम्ही जे काही आमचे डायरेक्टर किंवा प्रोड्युसर हाऊसकडून जे काही सांगितलं जायचं अगदी खूप छान त्यांचा रिस्पॉन्स असायचा आणि खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली. विशेष काय आहे की त्यांच्या सर्वांच्या काही स्टोरीज आहेत. अच्छा. आणि असं म्हणतो की प्रत्येक यशस्वी व्यक्तीची स्टोरी असते, अगदी. तशा त्यांच्या पण खूप संवेदनशील स्टोरी आहेत. आणि जेव्हा आपण तो रियालिटी शो बघू तेव्हा मला निश्चित विश्वास वाटतो की कित्येक ग्रामीण काय शहरी तुम्ही आम्ही सुद्धा आमच्या डोळ्यातून पाणी येईल अशा प्रकारच्या त्यांच्या भावनिक स्टोरी आहेत आणि त्या सुद्धा ह्या रियालिटी शोच्या माध्यमातून बघायला मिळतील. तर एकंदरीत ह्या महिलांचा उत्साह निश्चितच अप्रतिम होता आणि त्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा वाखाणण्याजोगा होता. अगदी. श्रेया, मी तुमच्याकडे येते. सरांनी सांगितल्याप्रमाणे या महिलांचे अनुभव खरं तर तुम्ही ऐकले असतील, कशा प्रकारे त्यांनी आपली जी कथा आहे, आत्मकथा आहे ती सांगितली असेल. अर्थात प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतात, पण त्यावेळी तू सुद्धा काहीशी भावनिक झाली होते असं मी ऐकलं. कसा अनुभव होता तो? मी थोडंसं या कार्यक्रमाचं स्वरूप सांगते, कारण का सर म्हणाले की रियालिटी शो, तर आपल्याकडे 3 ज्युरीजची एक पॅनल आहे आणि उमेदच्या परिवारात मला असं वाटतं 70 लाखाहून जास्ती महिला ऑलरेडी जोडलेल्या आहेत. तर आता त्याच्यातनं निवडून 39 महिलांना आपण सगळ्यात आधी या पहिल्या सीझनमध्ये संधी दिलेली आहे आणि त्यांचं मुंबईमध्ये एक आठवड्याभराचं ग्रूमिंग झालेलं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये अर्थात गावात ते त्यांचा व्यवसाय करतायत, अगदी धडाडीने ते सगळं चालवतायत, पण जेव्हा एखादं प्रेझेंटेशन द्यायचं असतं किंवा आपल्या व्यवसायाविषयी जेव्हा जगासमोर ते सगळं मांडण्याची एक प्रोसेस करावी लागते, तर कुठेतरी त्या पुढे मागे होतील असं वाटलं. त्याच्यामुळे एका आठवड्याचं त्यांना प्रशिक्षण, ग्रूमिंग केलं गेलं आणि मग ह्या सगळ्या महिलांना अंडर वन रूफ आणून आपण 13 भागांची ही एक सिरीज करतो आहोत, ज्याच्यामध्ये प्रत्येक भागामध्ये 3 उद्योजिका ज्या ताई आहेत त्या येऊन त्यांच्या व्यवसायाविषयी सांगतात. आणि अर्थातच मग ज्युरींना एक इम्प्रेस करण्याचं, स्वतःचं एक प्रोडक्ट त्यांच्या समोर मांडून स्वतःचा प्रवास सांगण्याची ही सगळी जर्नी ह्या एपिसोडमध्ये दाखवली जाणार आहे. मला नेहमी असं वाटतं की आपल्याला शहरामध्ये राहून करिअर करताना जितक्या अडचणी येत नाहीत त्याच्या 100 पटीने जास्त या महिलांना येतात आणि ते सगळं करत आज काही काहींचा तर अगदी लाखो करोडोमध्ये ऑलरेडी त्यांचा टर्नओव्हर आहे वार्षिक आणि त्यातून त्या पुढे जाऊ पाहत आहेत. एवढंच नाही तर संसार, चूल मूल हे सगळं करत, म्हणजे एक वेळ अशी होती की जेव्हा उंबरठ्या बाहेर त्यांना पाऊल टाकण्याची सुद्धा परवानगी नव्हती आणि आज लिटरली म्हणजे त्यांना आपण काय म्हणू की त्यांना कोणी थांबवू शकत नाही अशी एक ऊर्जा त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली. ॲट द सेम टाइम हे सगळं करताना जेव्हा आमचं शूट झालं तेव्हा अनेक जणींना स्वतः काही शारीरिक त्यांना इश्यूज आहेत किंवा घरचे कोणी नवरा म्हणा, सासू म्हणा, कुणीतरी गेलंय, कुणीतरी हॉस्पिटलाइज्ड आहे, मुलांची परीक्षा सुरू आहे किंवा कुणीतरी घरी आजारी आहे, अशा सगळ्या सर्कमस्टॅन्सेस मधनं येऊन त्यांनी अर्थात ते व्यवसाय तर चालूच आहे त्यांचा, पण त्यांनी शूटच्या दरम्यान सुद्धा ते असं म्हणाले नाही की अरे यार कोणीतरी माझं आता त्यांना बरं नाहीये, आजारी आहे, तर मी हे करू शकणार नाही. तर खरोखर म्हणजे मला हे जे 13 भाग मी शूट केलेत आणि या 39 महिलांना ज्या मी भेटले, मी स्वतः माणूस म्हणून एका वेगळ्या पद्धतीने घडले. कारण का आजही मला वाटतं की महाराष्ट्रातल्या ज्या तमाम ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांना सुद्धा म्हणाली कुठेतरी जाऊन असं वाटतं की आपण हे करावं, पण जेव्हा त्या ह्या सगळ्या जणींचा प्रवास बघतील की ही सुद्धा आपल्यातलीच एक आहे आणि तिने जर हे अचीव केलंय तर आपण का नाही, तर मला असं वाटतं की हा तर पहिला सीझन आहे आणि इथून पुढे हे सगळं सुरू राहू दे. कारण का त्यांच्या स्वप्नांना, त्यांच्या मनात जी इच्छा आहे त्याला कुठेतरी आपण एक वाचा फोडण्याचा, त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जसं तू म्हणालीस तसं प्रत्येकीची गोष्ट इतकी इन्स्पायरिंग आहे की महाराष्ट्रातल्या लाखो महिलांना त्या इथून पुढे आय थिंक आदर्श ठरणार आहेत असं मला वाटतं.
अगदीच आदर्शच ठरू देत आणि इतरांना सुद्धा त्यांच्या मार्फत याचा फायदा होऊ देत. जसं तुम्ही म्हणालात हा रियालिटी शो आहे, तुम्ही TV9 मराठीवर हा पाहू शकणार आहात सगळे प्रेक्षक. पण मला एक इथे मुद्दा उपस्थित करायचा आहे. आतापर्यंत एवढ्या महिलांना आपण हा फायदा उपलब्ध करून दिलेला आहे, पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने त्याचा हा परिणाम आपल्याला दिसेल साधारणतः? ह्या महिलांच्या व्यवसायाच्या बाबतीत आम्ही आता खूप मोठ्या लेवलवर काम करणं सुरू केलेलं आहे. आपल्याला कल्पना असेल की ऑर्गॅनिक किंवा अनअडल्ट्रेटेड फूड आयटम्सला अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि मग ह्या ज्या महिलांचे प्रोडक्ट आहेत हे काहीसे असेच आहेत, म्हणजे मेड विथ लव, रुरल त्यांची स्थानिक रेसिपी आहे, टिपिकल महाराष्ट्रीयन फ्लेवर त्याला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं भेसळ किंवा अशा प्रकारचे काही त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज होत नाहीत. आणि मग असे सुंदर प्रोडक्ट्स असताना त्याला एक चांगलं मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी आपण आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतोय. त्याचा एक भाग म्हणून आपण वुमेन मार्ट नावाचं एक ऑनलाईन पोर्टल, ई-कॉमर्स पोर्टल आपण डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यावर आता 300च्या जवळपास प्रोडक्ट उपलब्ध आहेत. त्याशिवाय अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे जे मोठे नामांकित प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे पण आमचे प्रोडक्ट उपलब्ध आहेत. याशिवाय आपण महालक्ष्मी सरस, कदाचित आपल्याला माहिती असेल, मुंबईमध्ये दरवर्षी एक मोठं BKC मध्ये एक एक्झिबिशन आपण भरवतो, जे की 10-12 दिवस ते चालतं आणि ज्याच्यामध्ये जवळजवळ 1000 स्टॉल्स असतात. तर मुंबईकरांना ती खूप मोठी संधी या निमित्ताने मिळते आणि आमच्या महिलांचे प्रोडक्ट सुद्धा त्या ठिकाणी शोकेस करायला आम्हाला संधी मिळते. आणि केवळ त्या प्रदर्शनाच्या मर्यादेतच तो व्यवसाय न राहता त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक ग्राहकांशी त्या महिलांचा संपर्क येतो आणि तो संपर्क इयर राऊंड राहतो. म्हणजे एक्झिबिशन संपल्यानंतर देखील ते टेलिफोनवरून त्यांना कनेक्ट होऊन त्यांच्याकडून ते प्रोडक्ट्स मागून घेतात. तर ई-कॉमर्स पोर्टल, वेगवेगळे एक्झिबिशन्स, वेगवेगळे यात्राची ठिकाणं, त्यानंतर स्थानिक स्तरावर बायर सेलर मीट किंवा घाऊक व्यापाऱ्यांसोबत त्यांना कनेक्ट करून देणे किंवा वेगवेगळ्या जे बल्क बायर्स असतात त्यांच्यासोबत देखील कनेक्ट करून देणे, अशा प्रकारच्या अनेक ॲक्टिव्हिटीज शासनाच्या या अभियानामार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याला आम्हाला यश मिळत आहे. आणि ह्या महिलांच्या प्रोडक्ट्सला भविष्यामध्ये खूप मोठी मागणी निश्चितच असणार आहे. अगदीच. आणि मागणी मिळाल्यानंतर अर्थातच त्यांना तेवढा त्याचा फायदा होईल आणि एकूणच सरकारच्या या योजनेला तेवढं यश येईल. तर ग्रामीण भागातला सर आपण विचार केला, ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आपण हे सगळं उपलब्ध करून दिलंय, मात्र शहरी भागात सुद्धा अशा काही महिला आहेत ज्यांना या सगळ्याची गरज आहे, त्यांना सुद्धा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, उद्योग करायचा आहे. आज सुद्धा अनेक अशा महिला आहेत ज्यांना नोकरी करायची नाही आहे, कारण घर सांभाळलं जात नाही, मुलं सांभाळली जात नाही. मग शहरी भागातल्या महिलांसाठी सुद्धा आपण ही योजना राबवू शकतोय का? आमचं जे अभियान आहे उमेद अभियान हे फक्त आणि फक्त ग्रामीण महिलांसाठी आहे. परंतु अशाच प्रकारचं सेम प्लॅटफॉर्म NULM नावाचा एक उपक्रम आहे, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन. उमेद म्हणजे रुरल लाईव्हलीहूड मिशन आणि NULM म्हणजे अर्बन लाईव्हलीहूड मिशन. तर महापालिका स्तरावर त्या संबंधित विभागाचे अधिकारी NULMचं काम बघतात. जर शहरी भागातल्या महिलांना देखील अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्यांना संधी पाहिजे असेल तर निश्चित ते NULMच्या माध्यमातून संपर्क करून ते स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी स्थापन करू शकतात. अगदी, म्हणजे शहरी भागातल्या महिला सुद्धा यामध्ये उतरू शकतात. ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तोपर्यंत पाहत रहा TV9 मराठी. नंतर घे भरारी मला पंख मिळाले या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. एकूण तुम्ही सर म्हणालात की उमेदच्या मार्फत आपण या सगळ्या शहरी भागांमध्ये किंवा इतर ठिकाणी त्या महिलांचे प्रॉडक्ट्स पोहोचवणार आहोत. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांना किंवा शहरी महिलांना तुम्ही काय अपील कराल? शहरी महिलांना एवढंच सांगेल की तुम्ही एकदा आमच्या उमेद अभियानातल्या महिलांच्या ज्या उद्योजकांमधून निर्माण झालेले प्रोडक्ट आहेत ते वापरून बघा. तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल. तुमचे कुटुंबीय तुमच्या बाबतीत खूप हॅपी होतील की खूप छान ते प्रोडक्ट असल्यामुळं एकंदरीत कुटुंबामध्ये वातावरण चांगलं राहील. आणि हे प्रोडक्ट म्हणजे असे ऑर्गॅनिक किंवा जे भेसळयुक्त वगैरे नाही आहेत. त्यामुळं हे वापरण्याची एक वेगळी मजा ह्याच्यासाठी आहे की आपण
ह्या प्रोडक्टच्या वापरण्यातून आपल्या कुटुंबाला सौख्य तर देतोच आहोत, आरोग्य चांगलं राखलं जाणार आहे, मात्र ह्याच्यातून जी मदत त्यांच्या व्यवसायाला होणार आहे, आर्थिक पाठबळ जे आपल्या खरेदीमधून त्या महिलांच्या व्यवसायाला होणार आहे, त्याचं पण एक आत्मिक समाधान तुम्हाला मिळेल. आणि एकंदरीत ही जी काही इकॉनॉमी आपण उभी करण्याचा प्रयत्न करतोय, कारण आपण बघतो की खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपनीज आपल्या FMCG सेक्टरमध्ये शहरामध्ये काम करतात, क्विक कॉमर्स किंवा ई कॉमर्सच्या माध्यमातून. पण ग्रामीण भागात एक अशी व्यवस्था आहे की जी खूप सारे प्रोडक्ट तयार करते आहे, मात्र त्याला म्हणावं तसं आजच्या डेटला मार्केट नाही आहे. भविष्यात ते नक्की असणार आहे, परंतु एकीकडं खूप चांगले प्रोडक्ट आहेत आणि दुसरीकडे त्याला घेणारी ग्राहक वर्ग पण आहे, परंतु त्या ग्राहक वर्गाला त्या प्रॉडक्टबद्दल फारशी माहिती नाही आहे. तर हा जो थोडासा गॅप निर्माण झालेला आहे तो आता येणाऱ्या काळामध्ये कमी होईल. आणि तो कमी तेव्हाच होईल जेव्हा आपण हे प्रोडक्ट वापरू आणि त्याच्यामधून आपल्या लक्षात येईल की हे प्रोडक्ट पण खूप चांगले आहेत, आणि मग त्याचा वापर, पुनर्वापर आणि पुन्हा पुन्हा आपण ऑर्डर्स घेतल्या तर निश्चितच या व्यवसायाला, उमेदच्या व्यावसायिक उद्योजकांना, नव उद्योजकांना आपल्याकडून एक पाठबळ मिळेल आणि आपल्याला पण चांगले प्रोडक्ट मिळतील. मला यालाच जोडून एक सांगायचं म्हणजे आपण मगासपासून व्यवसाय आणि त्यांचा बिझनेस असं म्हणतोय, ते अर्थातच होममेड मसाले, पापड आणि कुरड्या आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण त्याबरोबर मला सांगायला इतका आनंद होतो. आय एम ऑल्सो व्हेरी प्राऊड की मी त्यांच्याबरोबर असोसिएटेड आहे, की आत्ताची जी गरज आहे ती त्यांना माहिती आहे की आत्ताच्या सगळ्या जनरेशनला एव्हरीबडी इज डाएट कॉन्शियस आणि सगळ्यांना ऑर्गॅनिक हवंय. तर त्याच्यामध्ये काही जणींचे मिलेटच्या शेवया, म्हणजे मिलेटच्या शेवया ह्या आतापर्यंत आपण खाल्ल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स, त्याच्यानंतर ब्लॅक राईस, त्याच्यानंतर एक ताई आमच्याकडे आल्या होत्या ज्यांचा अर्थात बी बियाणं आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, पण बी बियाणं ज्या पिशव्यांमध्ये स्टोअर करायला हवं त्या पिशव्यांचं मॅन्युफॅक्चरिंग त्या करतात. सो मला इतका आनंद आहे की असंच एक करायचं म्हणून किंवा की अशा पद्धतीची मदत मिळणार आहे म्हणून आपण काहीतरी सुरू करूया असं नसून त्या मागे एक विचार आहे, एक थॉट आहे, आणि ते फार महत्वाचं आहे मला असं वाटतं. अगदीच महिलांसंदर्भात आणि ग्रामीण भागातल्या महिला असा विचार करू शकतात, ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. आपण जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये जी गोष्ट एकपट मिळत असेल, शहरी भागामध्ये त्याच वस्तूची किंमत 4 पट असते. त्यामुळे कुठेतरी सरकारनं शहरी भागातल्या आणि ग्रामीण भागातल्या दोघांनाही ही संधी उपलब्ध करून दिली आहे. यांनाही स्वस्तात किंवा एक चांगली वस्तू रिझनेबल किमतीमध्ये मिळेल आणि महिलांना सुद्धा, ग्रामीण भागातील महिलांना याचा उत्तम फायदा होईल. एकूणच ही जी कन्सेप्ट सर आपण राबवतोय त्या मार्फत तुम्ही SBIचा उल्लेख केला, त्यामुळे कशा पद्धतीनं SBI त्यांना हे लोन किंवा जी रक्कम तुम्ही म्हणालात ती उपलब्ध करून देणार आहे? रियालिटी शो घेण्याच्या बाबतीत आमचे जे अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत रुचे जयवंशी सर, त्यांची खूप इच्छा होती की एवढं मोठं काम आपण अभियानातून करतोय, मात्र ते म्हणावं त्या प्रमाणात अजून जगासमोर गेलेलं नाहीये. तर ती बाब विचारात घेऊन त्यांनी रियालिटी शो करण्याचं त्यांच्या मनामध्ये तो संकल्पना आली. मात्र शासनाच्या निधीच्या काही त्या रियालिटी शो करण्याच्या संदर्भातल्या मर्यादा त्यांच्या लक्षात आल्या आणि मग SBI फाउंडेशन, म्हणजे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे आधी IAS होण्यापूर्वी ते SBI मध्ये ऑफिसर होते, त्यामुळे त्यांना SBI फाउंडेशन बद्दल कल्पना होती आणि मग SBI फाउंडेशन सोबत त्यांचा जुना संपर्क असल्यामुळे त्यांना ही संकल्पना ब्रीफ केली आणि SBI फाउंडेशन देखील तेवढ्याच तत्परतेनं आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभाग होण्यासाठी पुढे आली आणि त्यांच्याकडून पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 50 लाख रुपये निधी ते आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळं हा रियालिटी शो जगापुढे त्यांच्याच आर्थिक सहकार्यामुळे आणि त्यांच्या पुढाकारानेच हा पुढे जातो आहे. एकूणच या सगळ्या काही गोष्टींचा महिलांना आणखी फायदा होऊ देत अशीच अपेक्षा करूयात आणि या सगळ्याच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा हा शो पाहायला मिळणार आहे आणि या शोच्या माध्यमातून महिलांचे अनेक अनुभव तुम्हाला सुद्धा ऐकायला मिळतील. त्यामुळे घे भरारी पंख मला मिळाले या कार्यक्रमात तुर्तास आपण इथेच थांबतोय. धन्यवाद श्रेयाजी, धन्यवाद राऊत सर या ठिकाणी कार्यक्रमात आल्याबद्दल. तर तुर्तास घे भरारी मला पंख मिळाले या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा TV9 मराठी.